नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पश्चिम बंगाल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन केलं आहे. या मेट्रोची उभारणी कोलकातामध्ये हुगळी या नदीवर करण्यात आलेली आहे आणि हा मेट्रो टनल कोलकाता शहरातील ईस्ट वेस्ट मेट्रो कॉरिडॉरचा भाग आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झारखंड. झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी नुकतीच त्यांच्या राज्यामध्ये राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना 2 लाख रुपये प्रदान केले जाणार आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, झारखंड. झारखंड मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे झारखंड हे राज्य. झारखंडची राजधानी आहे रांची. सध्या झारखंडचे राज्यपाल किंवा गव्हर्नर कोण आहेत असं विचारलं तर सध्या झारखंड या राज्याचे राज्यपाल आहेत. झारखंडचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. मुख्यमंत्री CM आहेत चंपा सोरेन. पुढचा प्रश्न, पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शहबाज शरीफ. हे बघा, हे आहेत शहबाज शरीफ आणि यांनी नुकतीच पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यांचं वय 72 वर्ष असून ते दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले आहेत. यापूर्वी 2022मध्ये इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर ते पंतप्रधान बनले होते. 12 एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. ऑगस्ट 23 पासून ते पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान होते आणि आता 8 फेब्रुवारी या दिवशी पाकिस्तानमध्ये निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि आता हे शहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेले आहेत. पाकिस्तान मॅपमध्ये इथे आहे पाकिस्तान. राजधानी आहे इस्लामाबाद. सध्या राष्ट्रपती आरिफ अलवी पंतप्रधान बनले. आता हे शहबाज शरीफ आणि चलन आहे पाकिस्तानी रुपया. पुढचा प्रश्न, शहबाज शरीफ खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत किंवा शहबाज शरीफ यांचा राजकीय पक्ष कोणता आहे असं विचारलेलं आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज किंवा PMLN हा या शहबाज शरीफ यांचा पक्ष आहे. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणाचे नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एस चोकलिंगम यांची नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. हे एक IAS अधिकारी आहेत. एस चोकलिंगम हे एक वरिष्ठ IAS अधिकारी असून सध्या ते यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन पुणे या ठिकाणी महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ही नियुक्ती जी आहे ती भारताच्या निवडणूक आयोगाने केलेली आहे. भारताचा निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी. संबंधित कलम आहे कलम 324. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे राजीव कुमार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच नाटोचा 32वा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वीडन. 7 मार्च 2024 या दिवशी स्वीडन हा देश नाटोचा 32वा सदस्य देश बनलेला आहे. हा आहे 32वा. जर विचारलं की 31वा कोणता आहे तर 31वा आहे फिनलँड. हा देश हा गेल्या वर्षी नाटोचा 31वा सदस्य देश बनला होता. नाटो काय? नाटो म्हणजे NATO. नाटोचे लॉंग फॉर्म होतो दी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही एक आंतरराष्ट्रीय युती आहे. यामध्ये युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील 32 देशांचा समावेश आहे. नाटोची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 या दिवशी. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आणि सध्या जेन्स स्टोल्टेनबर्ग हे या नाटोचे सेक्रेटरी जनरल आहेत. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 मार्च. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 1909 या वर्षापासून दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस इन्व्हेस्ट इन विमेन ॲक्सिलरेट प्रोग्रेस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. जागतिक महिला दिन असतो 8 मार्चला. भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन असतो 13 फेब्रुवारीला. जागतिक महिला समानता दिन असतो 26 ऑगस्टला आणि भारतामध्ये मुस्लिम महिला हक्क दिन जो आहे तो दरवर्षी 1 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे हे सगळे दिवस लक्षात ठेवा. जागतिक महिला दिन 8 मार्च, भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन 13 फेब्रुवारी, जागतिक महिला समानता दिन 26 ऑगस्टला आणि मुस्लिम महिला हक्क दिन 1 ऑगस्ट या दिवशी. डिफेंडर्स 2024 हा तटरक्षक दलांचा संयुक्त युद्धाभ्यास भारत कोणत्या देशासोबत करत आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका. डिफेंडर्स 2024 हा भारत व अमेरिका यांच्या तटरक्षक दलांचा संयुक्त युद्ध अभ्यास आहे किंवा युद्ध सराव आहे आणि या युद्ध अभ्यासाचं आयोजन 9 ते 10 मार्च 2024 या कालावधीमध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा युद्धाभ्यास भारत करतोय अमेरिकेसोबत. अमेरिकेसोबतच भारत वज्रप्रहार युद्धाभ्यास आणि कोप इंडिया हे युद्धाभ्यास देखील करतो, हे देखील लक्षात असू द्या. USA किंवा अमेरिका, राजधानी वॉशिंग्टन DC आहे, प्रेसिडेंट आहेत जो बायडन, करन्सी आहे US डॉलर. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुधा मूर्ती. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच सुधा मूर्ती यांची जी आहे ती राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती केलेली आहे. सुधा मूर्ती ज्या आहेत ते प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्ते आहेत. सोबतच त्या इन्फोसिसच्या सहसंस्थापक असलेले NR नारायण मूर्ती यांच्या पत्नी देखील आहेत. यात सुधा मूर्ती यांना भारत सरकारने 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 या वर्षामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि यांची आता राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यसभा आहे भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. याची संबंधित कलम आहे कलम 80. एकूण राज्यसभेमध्ये सदस्य असतात 250, त्यापैकी 238 जे आहेत ते राज्य व युनियन टेरिटरीच्या विधिमंडळामधून निवडून दिले जातात आणि 12 सदस्य निवड जी आहे ती राष्ट्रपती विविध क्षेत्रातील म्हणजे कला, साहित्य, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांमधून करतात आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, सुधा मूर्ती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पनामा. मध्य अमेरिकन देश आहे पनामा आणि पनामा हा देश नुकताच अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा सदस्य देश बनलेला आहे किंवा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा हा 97वा सदस्य देश बनलेला आहे. पनामा मॅपमध्ये इथे आहे पनामा हा देश. राजधानी आहे पनामा सिटी. सध्या राष्ट्रपती आहेत या पनामा देशाचे लॉरेंटिनो कोर्टाझिओ आणि चलन आहे US डॉलर आणि बालबोआ हे 2 चलन आहेत या पनामा या देशाचे आणि हा पनामा देश आता आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 97वा सदस्य देश बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर संघटना किंवा ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही संघटना जी आहे ती भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने 30 नोव्हेंबर 2015 दिवशी स्थापन झालेली आहे. हिचं मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आणि सध्या अजय माथुर हे या संघटनेचे डायरेक्टर जनरल आहेत. नेक्स्ट, भारत शक्ती हा भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा संयुक्त युद्धाभ्यास खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये एक ठिकाण आहे पोखरण फील्ड फायरिंग रेंज. या ठिकाणी 12 मार्च 2024 या दिवशी भारत शक्ती हा भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा संयुक्त युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण सहित तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख अधिकारी सहभागी होत आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, राजस्थान. तर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी की 23 फेब्रुवारी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.